विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, 7वी द्वितीय सत्र समाजशास्त्राची प्रश्नपत्रिका आहे 40 गुणांची. बघा, सरावासाठी उपयोगात येईल तुमच्या. अगदीच तुम्हाला उत्तरं नाही आली तर कमेंट करून सांगा, मी परत याच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं लिहून तुम्हाला पाठवेन. किंवा शिक्षक तुम्ही सुद्धा याची सराव करून घेऊ शकता. बघा, प्रश्नपत्रिका फटाफट बघून घ्या. एकूण गुण 50 आहे हा याचे. आणि प्रश्न एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. फक्त जसं उदाहरणार्थ मी उत्तर दाखवलंय. स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी मायनाक भंडारी व दौलत खान. धडे वाचले तर तुम्हाला याची उत्तर पटापट सापडतील. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा 4 गुणांसाठी. इथे तुम्हाला एकूण 5 प्रश्न दिलेत पण 4च सोडवायचे आहेत. पुढचा आहे ब, थोडक्यात उत्तर लिहा फक्त 2. औरंगजेबने आपला मोर्चा आदिलशाही कुतुबशाही या राज्याकडे वळवला. 4 गुणांसाठी. चौथा आहे म्हणजे काय? राजाराम महाराजांनी जिंजीला हाताना स्वराज्याच्या रक्षणाची जबाबदारी कोणावर सोपवली? महत्त्वाचे प्रश्न आहेत. उत्तरं लिहिण्यासाठी तुम्हाला ही जागा आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे, माहिती लिहा. कोणतेही 2. अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला. महाराष्ट्रातील सण समारंभ आणि कान्होजी आंग्रे यासाठी सुद्धा 4 गुण आहेत. पुढचा प्रश्न आहे, नागरिक शास्त्र या विषयावर आधारित. तर रिकाम्या जागी योग्य शब्द लिहायचे. 4 गुणांसाठी 4 रिकाम्या जागा आहे. विधाने वाचा, होय किंवा नाही एवढंच उत्तर लिहायचं, त्यासाठी 2 गुण आहेत. प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तर लिहायची आहे. याच्यामध्ये 4 गुणांसाठी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे. पुढचा प्रश्न आहे, भूगोल या विषयावर आधारित. इथे रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहामध्ये 5 गुणांसाठी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, विधानात चूक की बरोबर ते लिहा. 5 प्रश्न आहेत 5 गुणांसाठी. एका वाक्यात उत्तर लिहा. कोणतेही 2 गुणांसाठी प्रश्न आहे. 3 प्रश्न दिले, एकूण 2 सोडवायचे. आणि प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तर लिहा. यामध्ये 4 गुणांसाठी तुम्हाला 2 प्रश्नांचे उत्तर लिहायचे. तर जे चांगले येतात ते सोडवा. आणि ते 3 प्रश्न दिले आहेत. आणि माहिती लिहा. कोणतेही 2 वाडी व ग्रामीण वस्ती या 2 मानवी वस्तीमध्ये फरक स्पष्ट करा. सखोल धान्य शेती, मृदा संधारणाचे उपाय कोणते? यापैकी 2 प्रश्नांचे उत्तर द्यायचे. ते प्रश्न संपले. ऑल द बेस्ट.